तुझी हिंमत कशी झाली माझ्याच घरात येऊन माझ्यावर दादागिरी करत आहेस कोण तू? माझ्या घरात तुझे पाऊल ठेवण्याची लायकी तर आहे का? आपल्या वहिनीचं असं बोलणं ऐकून शुभांगीला धक्काच बसला आणि ती विचार करू लागली की नेहमी शांत राहणारी वहिनी आणि मी माहेरी आल्यानंतर ताई ताई करून माझ्या पुढे मागे करणारी वहिनी अचानक कशी बदलली? माझ्या सगळ्या इच्छा आणि माझं सगळं काम पूर्ण करत होती. शुभांगी तिथेच डोक्याला हात लावून बसली तेव्हा तिथे एक गाडी आली. महिमा तिच्या सासू सासऱ्यांचं सामान त्या गाडीत ठेवू लागली आणि हाताला धरून त्या दोघांना बाहेर काढू लागली. शुभांगीचे आई वडील सुनाला हात जोडत होते. आपल्या आई आणि वडिलांचं एवढं हाल बघून शुभांगीच्या डोळ्यातून पाणी आलं. वहिनी, हा काय मूर्खपणा लावला आहे? माझ्या आईवडिलांना तू घरातून का काढत आहेस? नयनबाई, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणं मी जरुरीचं समजत नाही. तुम्हाला एवढा त्रास होत आहे तर या दोघांना तुमच्यासोबत का नाही घेऊन जात? तुम्हाला काय वाटत आहे की मी एवढी शिकली सवरलेली एज्युकेटेड मुलगी या म्हाताऱ्याची सेवा करू? आपल्या वहिनीचं बोलणं ऐकल्यानंतर शुभांगीने रागात आपल्या वहिनीचा हात पिरगळला तर शुभांगीच्या आईने एक जोरदार कानाखाली शुभांगीला लावली. आपल्या आईचं हे रूप पाहून शुभांगी पण हैराण झाली. खबरदार माझ्या सुनेला तो हात लावलास तर तू कोणत्या अधिकाऱ्याने तू आमच्या सुनबाईचा हात पिरघळला? तोपर्यंत तिथं शुभांगीचा भाऊ आला. आईला काय झालं आहे? वहिनीने काय जादू केली आहे काय माहीत? असं म्हणताच तिला अजून एक कानाखाली तिला पडली. कानाखाली एवढी जोरात होती की तिचं डोकं गरगरत होतं. जा तू या घरातून, तुझ्यामुळे आम्हाला हे दिवस बघायला भेटले आहेत. शुभांगीचा भाऊ तिच्या वहिनीला म्हणाला की मी माझ्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडणार नाही. तर मग महिमा म्हणाली की तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडलं नाही तर मी हे घर सोडून आताच्या आता माहेरी चालली आहे. शुभांगी विचार करू लागली की असं मी काय केलं आहे त्यामुळे हे आज सगळे मला असे बोलत आहे. तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तिच्या कर्माचं चलचित्र येऊ लागलं. सूरज, मला आता तुझ्या आईची सेवा होत नाही. मी आता कंटाळली आहे. घरातलं काम अजून आणि वरून तुझ्या आईची देखभाल. मला तर साडी नाही पाहिजे, कोणतं पण महागडं गिफ्ट नाही पाहिजे. बस मला तुझ्या आईपासून मुक्ती दे. तुझ्या आईला वृद्धाश्रम सोडून ये. माझी जवळची मैत्रीणसुद्धा तिच्या सासूला गेल्या आठवड्यातच आश्रममध्ये सोडून आली आहे. आता माझी मैत्रीण खूप आरामात घरात राहते, नाहीतर तिच्या सासूने तिचं जीवन मुश्किल करून टाकलं होतं. आपल्या बायकोचं शुभांगीचं असं बोलणं ऐकल्यानंतर सूरजला असं वाटत होतं की तो स्वप्न पाहत आहे. शुभांगी वारंवार बोलत होती. शुभांगी सूरजला म्हणाली की तू सकाळी ऑफिसला जातो आणि संध्याकाळीच येतोस. लेकरं त्यांचा अभ्यासाने ते खेळातच व्यस्त असतात. मी आता बिगर सासूबाईचं जीवन जगण्याचा विचार करत आहे. शुभांगी, तू हे काय बोलत आहेस? तुझं डोकं तर बिघडलं नाही ना? मी माझ्या आईला वृद्धाश्रममध्ये कसं सोडू? जिने मला जन्म दिला, जिने लहानपणापासून माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. माझ्या वडिलांशिवाय माझ्या आईने मला एवढे शिक्षण दिलं. एवढंच नाही तर माझ्यासाठी आईने तिचं खाणं पिणं, तिची हौस सगळं त्याग करून टाकलं. तिने दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी भांडी करून मला घडवलं आहे. त्यामुळे आज मी या पदावर आहे. जर आई नसती तर मी आज कुठेतरी गाड्या पुसत असतो, नाहीतर बूट पॉलिश करत रस्त्याच्या कडेला बसलो असतो. बाबा तर मी जन्माच्या 3 वर्षानंतर मरण पावले. आईने मला आई आणि वडील या दोन्हीचं प्रेम दिलं. मी माझ्या आईच्या प्रेमाला कसा विसरू? हे बघ शुभांगी, तुला काय करायचं असेल ते तू कर, परंतु मी माझ्या आईला वृद्धाश्रममध्ये सोडण्याच्या या गोष्टीवर मी तुझी साथ देणार नाही आणि कधी देणार सुद्धा नाही. सूरजने स्पष्ट शब्दात शुभांगीला सांगितलं.
मग सूरज, तू पण माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नको की मी तुझ्या आईचं स्वतःच काम करेल. तुझ्या आईला सांग की त्यांनीच करा. मी काय त्यांची मोलकरी नाही जे त्यांच्या पुढे मागे पुढे करत बसू. एवढं बोलून शुभांगी तेथून निघून गेली. सूरज आपल्या आईला एकटक पाहत होता. आई, तू किती अशक्त झाली आहे. सुनबाईच्या बोलण्यामुळे त्यांना सदमा लागला होता आणि त्या गुमसुम बसू लागल्या. सूरज आपल्या आईची, श्वेताताईची इज्जत करत होता, त्यांची सेवा करत होता. त्याचे विचार होते की माझ्या आईने मला एवढं मोठं केलं आहे. माझ्या आईने कोणतीच कसर कमी पडली नाही, त्यामुळे मी माझ्या आईच्या सेवामध्ये कोणतीच कसर कमी पाडणार नाही. पण शुभांगीला कोण समजावणार की ती हे चुकीचं करत आहे. मी माझ्या आईला वृद्धाश्रमामध्ये कसं सोडू. त्याला त्याच्या आईचे जीवन डोळ्यासमोर येऊ लागलं. श्वेताताईंचा विवाह शामराव सोबत कमी वयात झाला होता. घरात सासू सासरे दीर नणंद होते. श्वेताताई सगळ्यांचं काम करत होत्या. लग्नाला 5 वर्ष झाले तरी त्यांना मूल बाळ नव्हतं. डॉक्टर म्हणाले होते की श्वेताताई बाळाला जन्म देऊ शकत नाहीत, कारण का त्या खूपच अशक्त आहेत. त्यांचं लहान वयात लग्न झालं आहे. बाळाला जन्म देण्यासाठी त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही. तरी पण श्वेताताईने डॉक्टरांना विनंती केली की आणि सगळा इलाज केला. श्वेताताईने सगळं देव पालतं घातलं. तेव्हा जाऊन त्यांना खुशखबरी मिळाली की त्या आई होणार आहेत. ही खबर लागताच त्यांच्या घरातील सगळे खुश झाले. शामरावांनी आपल्या बायकोची 9 महिने खूप काळजी घेतली आणि एक दिवस सूरज झाल्यानंतर घरात आनंदीचं वातावरण होतं. आई वडील आजी आजोबा सगळ्यांचा लाडका होता सूरज. परंतु हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. सूरजचे वडील एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्यानंतर कसं तरी श्वेताताईने त्यांनी सासू सासऱ्यांना सांभाळलं. आता सगळी घराची जिम्मेदारी श्वेताताईंच्या डोक्यावर आली होती. दीर आणि नणंद त्यांच्या आयुष्यात रमले होते. सासू सासरे म्हातारे आणि आजारी होते, त्यामुळे त्यांना आता काम होत नव्हतं. तरी पण श्वेताताई आपल्या सूरजला सासूबाईच्या मांडीवर ठेवून दिवसभर काम करण्यासाठी जात होत्या. श्वेताताईंच्या सासूबाईंनी त्यांना खूप समजावलं की सुनबाई, तू दुसरे लग्न कर. तुझं अजून खूप आयुष्य जायचं आहे. आम्ही सासू सासरे कधी ना कधी तुला सोडून जाणारच आहे. तुझ्या बारक्या लेकराला बापाचं छत्र मिळेल आणि आमची पण सगळ्यांची चिंता मिटेल. श्वेताताई म्हणाल्या की मी दुसरं लग्न करणार नाही. मी दुसरं लग्न केल्यावर तो माणूस माझ्या बाळाला बापाचं प्रेम देईल का नाही माहीत नाही. त्या घरात माझ्या बाळाला सदैव सावत्रपणाची वागणूक दिली जाईल. माझ्या बाळासाठी मला कुणाची गरज नाही. मी माझ्या बाळासाठी एकटी समर्थ आहे. मी स्वतः त्याला मोठं करेन. मी माझ्या बाळाला आई आणि बाबा दोघांचं प्रेम देणार. नेहमी माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन. मी त्याला खूप छान संस्कार देईल. आपल्या सासू सासऱ्यांचं म्हणणं श्वेताताई समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. काळानुसार सासू सासरे सुद्धा हे जग सोडून गेले. काळानुसार सूरज पण आता मोठा होऊ लागला होता. श्वेताताई काही घरी जाऊन धुणी भांडी करत होत्या. सूरज आई घरी आल्यावर आईला सुद्धा काम करू लागत होता आणि असंच मायलेकराचं जीवन चालू होतं. बोलायला फक्त त्या खुश होत्या, परंतु एकटेपणा आतून त्यांना त्रास देत होता. शेवटी सूरजला शिकवून बँकेमध्ये मॅनेजर पदावर त्याला नोकरी मिळाली. त्याला काम लागल्यानंतर त्याने आपल्या आईचं काम बंद केलं. सूरज आपल्या आईची खूप काळजी घेत होता, परंतु एकट्या बाईला दिवसभर घरात वेळ काढणं किती मुश्किल आहे ती एक बाई समजू शकते. त्यांनी विचार केला की त्यांच्या छोट्या भावापाशी काही दिवस राहायला जावं. भावाच्या घरी गेल्यावर त्यांच्या वहिनीने अशी वागणूक दिली की त्याच रात्री त्या माघारी आल्या. आयुष्यभर कबाड कष्ट केल्यामुळे आणि लवकर वयामध्ये लग्न झाल्यामुळे त्यांच्या शरीराचा खिळखिळा झाला होता. त्यामुळे त्यांनी विचार केला की या घरात आता सुनबाईची गरज आहे, जी या घराला सांभाळेल. त्यामुळे सूरजसाठी मुलगी पाहू लागले.
आणि सूरजने शुभांगीला पसंत केले. शुभांगी पण खुश होती. तिने विचार केला की घरात फक्त सासू आहे, आपण त्या घरात राणीसारखं राहू शकतो. चांगला मुहूर्त बघून सूरज आणि शुभांगीचं लग्न झालं. घरात पाहुण्यांनी घर भरलं होतं. सगळे पाहुणे एक एक करून त्यांच्या घरी निघून गेले. घरात दिवसभर शुभांगी आणि तिची सासूच राहत होते. सूरज सकाळच्याला ऑफिसला जात होता आणि तो संध्याकाळीच माघारी येत होता. शुभांगीला पण छान वाटत होतं, कारण का श्वेताताई दिवसभर आपल्याच खोलीत राहत होत्या. जास्त आपल्या सुनबाईला त्रास देत नव्हत्या. काळानुसार शुभांगीला 2 मुले झाली आणि नंतर शुभांगीचं काम वाढलं. श्वेताताई दिवसभर आपल्या नातवाला खेळवत होत्या आणि तोपर्यंत शुभांगी घरातील कपडे, धुणे, भांडी, फरशी एवढे काम करत होती. सगळ्यांची जरूरत बघून मोलकरीण ठेवण्याची ऐपत त्यांची नव्हती. जेव्हा शुभांगी मुलांच्या आवडीचं जेवण बनवत होती तेव्हा ते जेवण श्वेताताई खात नव्हत्या, कारण का ते जास्त मसाले आणि तेलकट असल्यामुळे त्यांनी खाल्ले की त्यांची तब्येत बिघडत होती. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी बनवायला लागत होतं आणि हेच हळूहळू शुभांगीला ओझं वाटू लागले. त्यामुळे तिला तिच्या सासूबाईपासून सुटका पाहिजे होती. संध्याकाळी दररोज शुभांगी गार्डनमध्ये फिरायला जात होती. तेव्हा तिची ओळख रेवती सोबत झाली आणि हळूहळू त्या दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या. रेवती पण म्हणाली की माझ्या घरात सुद्धा एक म्हातारी सासू होती. दिवसभर खोलीमध्ये पडून असायची. थोडं सुद्धा मला कामात मदत करत नव्हती. पूर्ण दिवस मी एकटीच काम करून कंटाळून जाते. त्यामुळे मी 1 महिन्यापूर्वीच माझ्या सासूला वृद्धाश्रममध्ये सोडून आले. रेवतीने शुभांगीला सांगितले की तू पण तुझ्या सासूला वृद्धाश्रममध्ये पाठव, परंतु सूरज आपल्या आईला वृद्धाश्रममध्ये पाठवण्यासाठी नकार देत होता. शुभांगी त्याला धमकी देत होती की मी तुझ्या आईविषयी पोलीस कंप्लेंट करेल की तुझी आई माझा मानसिक छळ करत आहे. आपल्यामुळे आपला मुलगा काळजीत आहे, त्यामुळे त्यांना आपल्या मुलाची अवस्था बघवली नाही. त्याच्या आईला वृद्धाश्रममध्ये तो सोडत नाही. त्यामुळे शुभांगी माहेरी निघून गेली. हे बघ सूरज, तुला आयुष्यभर शुभांगीसोबत राहायचं आहे, त्यामुळे तू माझा विचार करू नकोस. मला वृद्धाश्रममध्ये सोडून ये. सूरजला आपल्या बायकोपासून धमकी मिळत होती, म्हणून तो आपल्या आईला वृद्धाश्रममध्ये सोडून आला. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार तो आपल्या बायकोला आणण्यासाठी माहेरी गेला, परंतु शुभांगी बाहेर डोक्याला हात लावून रडत होती आणि स्वतःला दोष देत होती. शुभांगी माहेरी तर आली होती, परंतु ती आपल्या आई वडिलांमुळे काळजीत होती. सूरज म्हणाला, शुभांगी काय झालं? शुभांगी रडत म्हणाली की वहिनी रुसून माहेरी गेली आणि तिने जिद्द केली आहे की माझ्या भावाला म्हणाली की आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडून या. मला सांगा सूरज, वहिनीला माझ्या आई वडिलांचं दोघांचं काम होत नाही का? माझ्या आई वडिलांची एवढी पण सेवा करू शकत नाही का? माझ्या आई वडिलांनी खूप मेहनत करून हे घर बनवलं आहे आणि त्याच आई वडिलांना वहिनी या घरातून बाहेर काढत आहेत. आईने तिचे किती वर्ष या घरासाठी दिले आहेत. आम्ही भावा बहिणीला सांभाळले आहे. आमची सगळी इच्छा पूर्ण केली आहे. आमचं सगळं जीवन हित गेलं आहे. किती प्रेमाने सून आणली होती. या दिवसासाठी सून आणली होती का की माझ्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये पाठवेल? असल्या पोरींची तर अक्कल ठिकाणावर आणायला पाहिजे. ज्या मुली आपल्या सासू सासऱ्यांबरोबर अशा वागत असतील त्यांना दंड दिले पाहिजे. शुभांगी आपल्या वहिनीला दोष देत होती. हे सगळं ऐकून सूरज हसू लागला आणि म्हणाला की मग तुला पण दंड मिळाला पाहिजे. तुला तुझ्या आईवडिलांबद्दल एवढी काळजी आहे आणि तू विसरली आहे का तू तुझ्या माहेरी कशामुळे आली आहे? मी कालच माझ्या आईला वृद्धाश्रममध्ये सोडून आलो आहे. तुम्हाला एवढं परेशान केलं की मला हे सगळं करणं भागच होतं आणि मी तुला हे सांगण्यासाठी आलो होतं की मी आपल्या बाळांना अनाथ आश्रममध्ये सोडून येणार आहे. तू आपल्या मर्जीने तुझ्या माहेरी राहा.
तू तुझ्या आई वडिलांची सेवा कर. सूरजचं बोलणं ऐकल्यानंतर शुभांगीच्या ध्यानात आलं की फक्त सासूबाईला वृद्धाश्रममध्ये सोडायचा विषय होता, तर मुलांना अनाथ आश्रममध्ये का सोडायचं आहे? अजून त्यांचे आई वडील जिवंत आहेत. मी आता घरी येण्यासाठी तयार आहे, शुभांगी सूरजला म्हणाली आणि ती तिचं सामान पॅक करू लागली. शुभांगीची आई म्हणाली की तुझ्या दुष्कर्मामुळे आम्हाला हे भोगावे लागलं आहे. तुझ्या वहिनीला कळले होते तू माहेरी कशामुळे आली आहे, आणि मग तुझी वहिनी तुझ्या दादाला हट्ट करू लागली की तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडून या. मला पण आता तुमच्या आई वडिलांची सेवा नाही होत. मला पण अजात राहायचं आहे. माझ्या म्हणण्यानुसार मला राहायचं आहे. शुभांगीने आपल्या डोक्याला हात लावला. तिला तिची चूक समजली. आई मला माफ कर. मी एवढी स्वार्थी झाली होती की मी माझ्या नवऱ्याच्या आईचा सन्मान करू शकली नाही. ज्यांनी सूरजला आई आणि वडील या दोघांचे प्रेम दिलं त्यांनाच मी घराच्या बाहेर काढलं. मी माझ्या देवी समान सासूला कसं काय सोडू शकते? तुम्ही पण मला माफ करा. शुभांगी सूरजच्या पाया पडू लागली की मला माझ्या सासूबाईपाशी घेऊन चला. तेवढ्यात त्यांना आवाज आला की शुभांगी ताई, हे सगळं नाटक होतं. तुम्ही तुमच्या आई वडिलांची काळजी करू नका. मी सदैव त्यांचं ध्यान ठेवेल. तुम्हाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी हे आम्ही नाटक केलं होतं. आपल्या माणसावर ही परिस्थिती येते तेव्हाच आपल्याला त्याची किंमत कळते. त्यामुळे मी हे सर्व केलं. तुम्ही तुमचं सासर सांभाळा आणि मी माझं सासर सांभाळेल. त्या क्षणी शुभांगी सूरजला घेऊन आपल्या सासूला आणण्यासाठी वृद्धाश्रममध्ये गेली. आपल्या आईची अवस्था पाहून सूरज पळत आपल्या आईच्या गळ्यात पडला. शुभांगी पण आपल्या सासूबाईच्या पायात पडून माफी मागते की सासूबाई मला माफ करा. यानंतर मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. आपल्या सूनबाईचे बोलणे ऐकून श्वेताताईंच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांनी आपल्या सूनबाईला मिठी मारली. त्यांचे नातवंड पण पळत आपल्या आजीच्या गळ्यात पडली. नसले आयुष्यात काही तरी चालेल, फक्त आई आणि वडील सोबत असावेत. नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसली महागडी गाडी कपडे तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत. गरीब म्हणून जगाने हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे हे विठ्ठल रखुमाई माझ्या सोबत असावेत. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.